नमस्कार. आज आपण पाहूयात 2 महिने टिकणारं सांबर प्रीमिक्स कसं बनवायचं. हे प्रीमिक्स जर अगोदरच तयार असेल तर फक्त 10च मिनिटात डाळ न शिजवता हॉटेल स्टाईल मस्त चविष्ट सांबर बनून तयार होईल. हे प्रीमिक्स बनवायला सुद्धा वेळ जास्त लागत नाही. इडली, डोसा, आंबोळी कशासोबतही या प्रीमिक्स पासून बनलेलं सांबर चवीला सुद्धा अतिशय छान लागतं. घरच्या साहित्यात फक्त अर्ध्या तासातच हे प्रीमिक्स बनून तयार होईल. इडली सोबत टिफिनसाठी जरी हे सांबर देणार असाल तरी सुद्धा सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी अगदी पटकन तयार होईल. चला तर मग रेसिपी पाहूया. तर त्यासाठी 1 कप तुरीची डाळ घेतलेली आहे. सांबर फक्त तुरीच्या डाळीपासूनच बनवतात, पण आज आपण यामध्ये 4 प्रकारच्या डाळी वापरतोय. यामुळे यापासून बनणारं सांबर चवीला सुद्धा चांगलं लागेल आणि खूप पौष्टिक बनेल. अर्धी वाटी याच मध्ये मी मुगाची डाळ घेतली. तुरीच्या डाळीमुळे पित्ताचा त्रास होतो, त्यामुळे यामध्ये इतरही डाळी वापरल्या तर पित्ताचा त्रास सुद्धा होणार नाही आणि हे प्रीमिक्स सुद्धा पौष्टिक बनेल. पाव वाटी अख्खे उडीद वापरलेले आहेत. उडदाची डाळ सुद्धा वापरू शकता आणि पाव वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे. आता या डाळींसोबत 2 चमचे तांदूळ इथे वापरलेले आहेत. तांदूळ तसा कोणताही वापरू शकता. थोडेसे तांदूळ वापरल्यामुळे यापासून बनणारं जे सांबर आहे ते खूप छान मिळून येतं. आता हे प्रीमिक्स जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी धुवून घेऊ शकता. 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून फॅन खाली थोडा वेळ सुकवून घेऊ शकता किंवा या पद्धतीने एखाद्या ओल्या कपड्याने पुसून घेऊ शकता. म्हणजे याला लावलेली जी पावडर असते ती सुद्धा निघून जाते. तर एका स्वच्छ कापडाने मी पुसून घेतलेला आहे. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला भाजून घ्यायच्यात. 2 महिने हे प्रीमिक्स चांगलं टिकण्यासाठी या सगळ्या गोष्टी भाजून घेणं खूप महत्वाचं आहे. एका पॅन मध्ये हे सगळं काढून घेतलं. 5 ते 6 मिनिटे सतत हलवत हलकासा रंग बदलेपर्यंत सगळ्या गोष्टी भाजून घ्यायच्या. आता या सगळ्या डाळी वेगवेगळ्या भाजायची सुद्धा काही गरज नाही. हे सगळं थोडा वेळ परतून घेतल्यामुळे 2 फायदे होतील. एकतर प्रीमिक्स सुद्धा चवीला चांगलं बनेल आणि ही पावडर खूप दिवस टिकण्यासाठी खूप मदत होईल. हे पहा, हलकासा रंग बदलेपर्यंत हे परतून घेतलं, एका ताटामध्ये काढून घेतलं. आता या सगळ्या डाळी पूर्णपणे थंड करून घ्यायच्या. पर्यंत एका किचन टॉवेलवरती थोडासा कढीपत्ता धुवून घेतलेला आहे. कढीपत्ता पूर्णपणे सुकवून घ्यायचाय. तर आपली बाकीची तयारी होते तोपर्यंत कढीपत्ता सुद्धा चांगला सुकला जाईल. या प्रीमिक्स साठी यामध्ये आपण मसाला सुद्धा वापरणार आहे. तर त्यासाठी 4 चमचे किंवा पाव कप धने घ्यायचे. त्यानंतर 20 ते 25 काळी मिरी घेतलेली आहे. पाव चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत. 2 चमचे जिरे आणि 3 चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे. याऐवजी किसून घेतलेलं सुकं खोबरं वापरू शकता. नंतर 7 ते 8 सुकलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्धी वाटी व्यवस्थित सुकवून घेतलेली कढीपत्त्याची पाने घेतली. आता हा सगळा मसाला सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याच पॅन मध्ये हे सगळे मसाले काढून घेतले. धने, जिरे, मेथीचे दाणे, काळी मिरी आणि सुकलेली लाल मिरची 5 ते 6 मिनिटे हे सगळं चांगलं परतून घ्यायचं. मिरची थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचंय. म्हणजे मिक्सरला सुद्धा मिरची व्यवस्थित बारीक होईल आणि यामध्ये मॉइश्चर न राहिल्यामुळे प्रीमिक्स सुद्धा जास्त दिवस टिकेल. तर हे पहा, 5 ते 6 मिनिटे चांगलं हे परतून घेतलं. आता यामध्ये कढीपत्त्याची पाने घेतली. ही पाने सुद्धा हलकीशी कुरकुरीत होईपर्यंत पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिट हे परतून घ्यायचंय. हे पहा, कढीपत्त्याचा रंग बदललेला आहे, कुरकुरीत झालेला आहे. आता यामध्ये सगळ्यात शेवटी डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं. गॅस मी बंदच केलेला आहे. गरम पॅन मध्ये हे परतून घ्यायचं. याचा रंग लगेचच बदलतो, त्यामुळे सतत हलवत हे भाजून घ्यायचं. हा सगळा मसाला प्रीमिक्स साठीच वापरलेला आहे, त्यामुळे सांबर बनवताना यामध्ये कुठलाही मसाला घालायची गरज लागत नाही. हा सगळा मसाला एका ताटामध्ये काढून घेतला. आता हे सगळं पूर्णपणे थंड करून घ्यायचं. तर हे पहा, सगळ्या डाळी आणि मसाला व्यवस्थित थंड झालेला आहे. आता डाळीमध्येच हा सगळा मसाला चांगला मिसळून घ्यायचा. मध्येच आपण सगळा मसाला मिक्स करून घेतोय, त्यामुळे सांबर बनवताना कुठलाही मसाला किंवा लाल तिखट घालायची सुद्धा गरज लागत नाही. हे पहा, यामध्येच 5 चमचे काश्मीरी लाल तिखट घेतलं. यामुळे सांबरला रंग चांगला येईल आणि जास्त तिखट सुद्धा बनणार नाही. त्यानंतर 1 चमचा हळद घेतलेली आहे. 2 चमचे मीठ सुद्धा यामध्ये वापरलेलं आहे. मीठ प्रिझर्वेटिव्हचं सुद्धा काम करेल आणि सांबर बनवताना मीठ वापरायची तशी गरज लागणार नाही. जर गरज असेल तरच थोडंसं वापरू शकता. त्यानंतर 3 चमचे इथे मी सांबर पावडर घेतलेली आहे. सांबर बनवण्यासाठी जो आपण मसाला वापरतो ना, तो 3 चमचे इथे मी घेतलेला आहे. हा मसाला यामध्ये नाही वापरला तरी सुद्धा चालेल, कारण आपण त्या मसाल्यातले सगळे मसाले घेतलेले आहेत. तरी सुद्धा अगदी हॉटेल सारखी चव येण्यासाठी यामध्ये 3 चमचे हा मसाला वापरलेला आहे. आता हे सगळं चांगलं मिसळून घेतलं. पूर्णपणे सगळ्या गोष्टी थंड झालेल्या आहेत. आता थोडं थोडं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि 2 ते 3 वेळा मिक्सरला फिरवून बारीक पावडर करून घ्यायची. सगळ्या गोष्टी चांगल्या भाजलेल्या आहेत, कुरकुरीत झालेल्या आहेत, त्यामुळे मिक्सरला सुद्धा सहजपणे हे बारीक होतं. पहा, अशी याची बारीक पावडर तयार झाली. आता हवं तर हे प्रीमिक्स तुम्ही चाळून घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी सुद्धा चालेल.
कारण हे आपण तसं शिजवूनच घेणार आहे. पण चाळून घेतलं तर अगदी बारीक पावडर मिळेल, त्यामुळे शिजायला सुद्धा मग जास्त वेळ लागणार नाही. हे पहा, बाकीचा सगळा मसाला व्यवस्थित बारीक होतो. चाळल्यानंतर डाळीचीच थोडीशी भरड राहते, त्यामुळे इथे मी सगळं हे चाळूनच घेतलेलं आहे. म्हणजे हे पहा, अशी ही चांगली बारीक पावडर मिळालेली आहे. तर सांबर बनवण्यासाठी प्रीमिक्स तयार झालेला आहे. घरच्या साहित्यात अर्ध्या तासातच हे प्रीमिक्स बनवून तयार झालं. त्या स्वच्छ असलेल्या कोरड्या बरणीमध्ये हे भरून ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज लागत नाही. 1 ते 2 महिने आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो. जास्त प्रमाणात जर बनवणार असाल, सगळ्या डाळी धुवून सुकवून घेतलेल्या असतील, व्यवस्थित त्या भाजून घ्यायच्या, त्यामध्ये मॉइश्चर ठेवायचं नाही, जे फ्रीजच्या बाहेर सुद्धा ही पावडर खूप दिवस टिकेल. आता हे प्रीमिक्स वापरून फक्त 10 मिनिटात सांबर कसं बनवायचं ते पाहूयात. त्यासाठी एक स्वच्छ धुतलेली शेवग्याची शेंग घेतली. साधारण 2 ते 3 इंचाचे याचे काप करून घेतले. आता सांबर बनवण्यासाठी तुम्ही ज्या भाज्या वापरता त्या वापरू शकता. आज मी शेवग्याची शेंग, वांग आणि बटाटा वापरलेला आहे. यामध्ये दुधी भोपळा सुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या यामध्ये घालू शकता. 2 वांग्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या आणि पाण्यामध्ये ठेवून दिल्या. मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे, त्याची साल काढून त्याचे सुद्धा मोठे मोठेच काप करून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवून दिले. एकदा जर हे सांबर प्रीमिक्स बनवून ठेवलं तर सांबर बनवण्यासाठी फक्त आपल्याला ही भाज्यांचीच तयारी करायची. एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे. कांदा अगदी बारीक असा कट करून घेतला किंवा चॉपरला चॉप करून घेऊ शकता. सकाळच्या टिफिन किंवा नाश्त्यासाठी इडली डोसा तर आपण बनवतो, पण सांबर बनवण्यासाठी तसा जास्त वेळ लागतो, कारण डाळ शिजवून घ्यावी लागते, भाज्यांची सुद्धा तयारी असते. त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीत इडली डोशा सोबत शक्यतो आपण नारळाची चटणी बनवतो, कारण ती अगदी झटपट बनवून तयार होते. पण हे प्रीमिक्स जर तयार असेल तर सांबर सुद्धा 5 मिनिटात तयार होईल. बारीक चिरून घेतलेला आहे. एका टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. कढईमध्ये 3 चमचे तेल चांगलं गरम करून घेतले. यामध्ये थोडीशी मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली. पत्ता प्रीमिक्स मध्ये सुद्धा आहे, त्यामुळे इथे नाही वापरला तरी सुद्धा चालेल. यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला. कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घेतला. कांदा चांगला परतून झाला की यामध्ये टोमॅटोची प्युरी काढून घेतली. आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचंय, म्हणजे टोमॅटोचा कच्चा फ्लेवर सुद्धा पूर्णपणे निघून जातो. आता इथे तुम्ही प्युरी ऐवजी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो वापरू शकता. यावरती झाकण ठेवून फक्त 5 मिनिटे हे शिजवून घ्यायचं. तर हे पहा, 5 मिनिटात याला मस्त तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये भाज्या काढून घेतल्या. या मसाल्यामध्ये सगळ्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या, म्हणजे भाज्यांना सुद्धा चांगली चव येते आणि सांबर सुद्धा मग चवीला छान बनतं. 5 मिनिटे यावरती झाकण ठेवायचं आणि भाज्यांना वाफ द्यायची. तोपर्यंत बनवलेलं प्रीमिक्स पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात. तर हे पहा, एका भांड्यामध्ये 4 चमचे हे प्रीमिक्स घेतलेलं आहे. आपल्याकडे जो पोह्याचा चमचा असतो ना, त्यानेच हे मी मोजून घेतलेलं आहे. एवढ्या प्रमाणात 5 ते 6 वाटी सांबर बनवून तयार होईल. यामध्ये थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि याची एक पेस्ट बनवून घ्यायची. थोडीशी सैलसरच ही पेस्ट बनवून घ्यायची. तर हे पहा, अर्धा पेला मी यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि अशी ही पेस्ट आता तयार झालेली आहे. 5 मिनिटे भाज्या वाफून होत आहेत, तोपर्यंत ही पेस्ट सुद्धा बनवून तयार होईल. 5 मिनिटे भाज्या सुद्धा मसाल्यामध्ये चांगल्या वाफवून झालेल्या आहेत. आता यामध्ये लगेचच बनवून घेतलेली प्रीमिक्सची पेस्ट ऍड करूयात. ही पेस्ट यामध्ये घालायची आणि चांगलं हलवून घ्यायचं. यामध्येच मी आणखी 1 पेला पाणी घेतलेलं आहे. सगळ्या डाळींची ही जी पावडर तयार झालेली आहे ती शिजण्यासाठी यामध्ये 2 ते 2.5 पेले पाणी लागणार आहे. कारण जसं जसं हे सांबर शिजत जाईल तसं तसं हे दाटसर होत जातं, कारण यातली डाळ शिजते. तुम्हाला जशी सांबरची कन्सिस्टन्सी हवी आहे, पातळ दाटसर, त्याप्रमाणे कमी जास्त पाणी यामध्ये ऍड करू शकता. चमचाभर यामध्ये चिंच घातलेली आहे आणि 1.5 चमचे गूळ घेतलेला आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. गरज असेल तरच यामध्ये मीठ वापरू शकता. भाज्या व्यवस्थित शिजेपर्यंत म्हणजे 5 ते 7 मिनिटे हे शिजवून घ्यायचं. अगोदरच 5 मिनिटे भाज्या वाफवून घेतलेल्या होत्या, त्यामुळे नंतर भाज्या शिजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही. पहा, 5 ते 7 मिनिटात सांबर तयार झालं. कुकरला डाळ शिजवत बसायची गरज लागली नाही. अगदी झटपट जसं हॉटेलमध्ये मिळतं त्याच चवीचं हे सांबर बनून तयार होतं. इडली, डोसा, आप्पे, आंबोळी कशासोबतही हे चवीला अतिशय छान लागतं. फक्त 4 चमचे हे प्रीमिक्स आपण वापरलं आणि त्यापासून कढई भरून हे सांबर बनवून तयार झालेलं आहे. सकाळी घाई गडबडीच्या वेळी टिफिनसाठी, नाश्त्यासाठी जरी हे बनवणार असाल तरी सुद्धा फक्त कांदा, टोमॅटो आणि भाजीचीच तयारी करायची. बाकीचा यामध्ये कोणताही मसाला घालायची गरज लागत नाही, कारण प्रीमिक्स मध्येच सगळे मसाले सुद्धा आपण वापरलेले आहेत. तर अतिशय सोप्या पद्धतीने बनणारं हे प्रीमिक्स सुद्धा बनवून पहा आणि त्यापासून मस्त हॉटेल स्टाईल सांबर सुद्धा बनवून पहा. तर सकाळचा आपला वेळ वाचवणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.